नमस्कार मंडळी, क्लाउड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तरुण वर्गासाठी ज्यांचं वय 20 ते 35 वर्षाच्या दरम्यान आहे, अशा माझ्या मित्रांसाठी मी आज एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या जगामध्ये जर आपण बघितलं तर खूप असे आपले बांधव दिसतात. मित्र-मैत्रिणी असे आहेत की ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, पण त्यांना अजूनही कुठे नोकरी लागलेली नाहीये किंवा नोकरीच्या शोधात त्यांना खूप फिरावं लागते, पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार आजूबाजूला आपल्याला दिसतात. तर मित्रांनो, ते कुठेतरी त्यांना नोकरी त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांच्या क्वालिफिकेशननुसार त्यांना नोकरी मिळत नाही. त्यामुळे ते कुठेतरी डिप्रेशनमध्ये जातात, कुठेतरी ते डिसअपॉइंट होतात. आणि मित्रांनो, यामुळे ते आत्महत्येचा सुद्धा विचार बरेचसे बांधव यामधून करतात. डिप्रेशनमुळे ते या अवस्थेपर्यंत पोहोचले जातात, कारण त्यांना नोकरी शोधण्यासाठी सुद्धा घरातून पैसे मागावे लागतात. आणि कुठेतरी या गोष्टीची दखल आपल्या सरकारने घेतलेली आहे आणि त्या विचारामधूनच या योजनेची सुरुवात झालेली आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण 21 ते 35 वयोगटातील तरुण मंडळींसाठी ही योजना घेऊन आलेली आहे. मित्रांनो, आजची जी योजना आहे तिचं नाव आहे महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना. मित्रांनो, या योजनेअंतर्गत 21 ते 35 वर्ष वयोगटातील बेरोजगार युवकांना दर महिन्याला 5,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. मित्रांनो, राज्यातील युवक जे आहेत, कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात फिरत असतात. पण राज्यामध्ये खूप नोकऱ्या उपलब्ध नसल्यामुळे बहुतांश जे युवक आहेत ते बेरोजगार आहेत. फक्त ते नोकऱ्या शोधण्याचंच काम त्यांचं सुरू आहे. त्यांच्या दैनंदिन गरजा व कुटुंबांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांच्या मनावर सुद्धा या गोष्टीचा विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळेच बेरोजगार युवक नोकरी मिळत नसल्यामुळे आत्महत्या करण्याच्या निर्णयापर्यंत सुद्धा पोहोचतात. आणि कुठेतरी हे थांबवावं म्हणून सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. मित्रांनो, या योजनेचं माहितीपत्रक बघूयात. या योजनेचं नाव आहे महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना. या योजनेचा उद्देश आहे रोजगार युवकांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य करणे. या योजनेचे लाभार्थी आपल्या राज्यातील महाराष्ट्रातील बेरोजगार युवक असणार आहेत आणि लाभ म्हणून दर महिन्याला 5,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे. मित्रांनो, याची अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे. मित्रांनो, या योजनेचा उद्देश काय आहे तर राज्यातील बेरोजगार युवकांना दर महिन्याला बेरोजगारी भत्ता देण्याचा मुख्य उद्देश आहे. त्यांना आर्थिक सहाय्य करणे, राज्यातील बेरोजगार युवकांचे जीवनमान सुधारणे, राज्यातील बेरोजगार युवकांना आत्मनिर्भर बनवणे, नोकरी शोधताना प्रवासासाठी लागणाऱ्या पैशासाठी कुणाकडे पैसे मागण्याची गरज भासू नये म्हणून सुद्धा ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत दिली जाणारी जी आर्थिक राशी आहे ती लाभार्थी युवकांच्या बँक खात्यात डीबीटीच्या साहाय्याने जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे तुमचं बँकेत अकाउंट असणं गरजेचं आहे. ते आधार कार्डला, मोबाईल नंबरला लिंक असणे सुद्धा गरजेचं आहे. आणि या योजनेचं अर्थसहाय्य किती असणार आहे तर तुमच्या अकाउंटमध्ये दर महिन्याला 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य इथे दिलं जाणार आहे. मित्रांनो, यामध्ये पात्रता काय आहे तर 20 ते 35 वर्ष वयोगटातील बेरोजगार युवक या योजनेसाठी पात्र असणार आहेत. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याचा वापर करून बेरोजगार युवक स्वतःसाठी नोकरी शोधू शकतील असा सरकारचा प्रयत्न आहे. मित्रांनो, आता आपण याच्या अटी आणि पात्रता बघूयात. सगळ्यात आधी तर अर्जदार युवक हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अर्जदार युवक हा बेरोजगार असणे आवश्यक आहे. तो खाजगी किंवा सरकारी क्षेत्रात कार्यरत असता कामा नये. अर्जदार युवकाचे वय हे 20 ते 35 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. राज्यातील बेरोजगार मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, इथे मुलींना आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. अर्जदार युवकाकडे कुठल्याच प्रकारचे आर्थिक मिळकतीचे साधन असता कामा नये. तुमचं शिक्षण कमीत कमी 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अर्जदार युवकाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाखापेक्षा जास्त असता कामा नये. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतो. ती वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही त्याची लिंक ओपन करायची आहे. अर्जदार युवकाचे बँकेत स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला नोकरी मिळाल्यानंतर दिली जाणारी आर्थिक सहाय्यता बंद करण्यात येणार आहे, हे सुद्धा सगळ्यांनी लक्षात घ्यावं. यासाठी लागणारी कागदपत्रे आधार कार्ड, रहिवासी दाखला, मोबाईल नंबर, ईमेल ID, पासपोर्ट आकाराचे फोटो, उत्पन्नाचा दाखला, इयत्ता 12वीचं उत्तीर्ण असलेलं प्रमाणपत्र, बँक पासबुकचे झेरॉक्स, वयाचा दाखला आणि शपथपत्र तुम्हाला सादर करणं, या कागदपत्र जोडणं आवश्यक आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत आपण बघूयात. मित्रांनो, तुम्हाला या वेबसाईटवरती जायचं आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला
इथे जाऊन नोंदणी म्हणायचं आहे. नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर इथे आपलं पहिलं नाव टाकायचं आहे. इथे जाऊन इथे आपल्याला आपली जन्मतारीख द्यायची आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला लिंग निवडायचं आहे. इथे आधार ID, इथे आधार नंबर टाकल्यानंतर इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथे जो कॅप्चा त्यांनी दिलेला आहे तो व्यवस्थित आपल्याला भरायचा आहे आणि इथे जाऊन आपल्याला नेक्स्ट म्हणायचं आहे. मित्रांनो, इथे 4 स्टेपमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे. पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला आधारचे डिटेल्स पूर्ण द्यायचे आहेत. आपला आधार व्हॅलिडेट करून आपल्याला एक OTP आपल्या मोबाईल नंबरवरती येणार आहे. तो OTP आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बाकीचे डिटेल्स भरून आपला पासवर्ड सेट करायचा आहे आणि आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे. तर मित्रांनो, ह्या 4 स्टेपमध्ये हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. तर मित्रांनो, या प्रकारे तुम्हाला महास्वयं या वेबसाईटवरती स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा ID म्हणजे युजर ID आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती आलेला असतो. तो युजर ID आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर पूर्ण अर्ज ओपन होईल. ती अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे आणि ही कागदपत्रे सुद्धा तुम्हाला अपलोड करायची आहेत. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेची. मित्रांनो, या योजनेमध्ये डॉक्युमेंट अपलोड करता वेळेस किंवा रजिस्ट्रेशन करताना काही प्रॉब्लेम येत असतील, काही अडचणी येत असतील तर नक्की मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद. क्लाउड मराठी.